महत्त्वाची बातमी समोर येते कारण संजय राऊत आता राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। राज ठाकरेंचा आज सकाळपासून दौरे सुरू आहेत। युतीची चर्चा जोरदार वेग घेत असताना राज ठाकरेंनी आज सकाळपासून मुंबईमध्ये मनसेच्या कार्यालयांचं शाखा कार्यालयांचं उद्घाटन सुरू केलेलं आहे आणि त्यासाठी आजपासून राज ठाकरे बाहेर पडलेत। मात्र संजय राऊत आता राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। संजय राऊत खरं तर गेला महिनाभर आजारी असल्यामुळे फारसे समोर येत नाहीत, फारसे बाहेर पडत नाहीत। मात्र या महिन्यातली या आठवड्यातली संजय राऊतांची ही दुसरी भेट आहे। राज ठाकरेंच्या भेटीला संजय राऊत आताच दुसऱ्यांदा जाताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत गिरीश कांबळे जोडले गेलेत। गिरीश, अधिक माहिती। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे 5 मिनिटांपूर्वी शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। खरं तर काही जागांवर पेच निर्माण झालेला आहे। यामध्ये विक्रोळी आहे, भांडूप आहे, याशिवाय शिवडी असेल, दादर माहीम आहे, वरळ आहे, या भागांमधील ज्या जागा आहेत त्यावरून सध्या पेच निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे युतीची जी घोषणा आहे त्याला विलंब होत आहे आणि त्यामुळे आता संजय राऊत पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। चर्चा केली जात आहे, नेमकी जागा वाटपाबाबतचे काही उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतरची ही भेट असल्याचं माहिती मिळते। कारण आता काही 25 ते 26 दिवस उरलेले आहेत निवडणुकीसाठी आणि तत्पूर्वी अद्यापही घोषणा झाल्याने 23 तारीख पासून खरं तर उमेदवारांना फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे सोमवार किंवा मंगळवारपर्यंत तरी युतीची घोषणा करावी अशी भूमिकाही ठाकरे गटाची आहे। मात्र मनसेची भूमिका आहे की जोपर्यंत जागा वाटपाचा जो पेच आहे तो सुटत नाही तोपर्यंत घोषणा करू नये अशी भूमिका आहे। त्यामध्ये दादर माहीम जो ठाकरे गटाचे आमदार आहेत त्या ठिकाणच्या जागा आहेत। याशिवाय आपण बघितलं तर शिवडीच्या ठिकाणचे देखील जागांचा पेच आहे। याशिवाय विक्रोळी असेल, भांडूप असेल, इथला आपण हे जर मतदारसंघ पाहिले तर इथे मराठी मतदार अधिक आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे मनसेचे देखील ताकद त्या मतदारसंघांमध्ये अधिक आहे। त्यामुळे तिकडचे जे वॉर्ड्स आहेत ते त्या जागा आहेत त्या आम्हाला मिळायला हवेत अशी भूमिका ही मनसेची आहे। त्यामुळे हा जो पेच आहे तो त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे हा पेच सोडवण्यासाठी संजय राऊत आलेले आहेत, चर्चा करण्यासाठी आलेले आहेत आणि आज जर काही झालं नाही तर मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतःहून चर्चा करतील। तत्पूर्वी हा एक शेवटचा प्रयत्न सध्या हा केला जात आहे की हा जो पेच निर्माण झालेला आहे तो सोडवावा आणि लवकरात लवकर युतीची घोषणा करावी। कारण युतीची घोषणा जेवढी लवकर होईल तेवढा वेळ आहे तो उमेदवारांना सर्व कार्यकर्त्यांना मिळेल।